हापूस म्हणजे फक्त कोकणचाच, बरोबर ना? पण आता याच कोकणच्या हापूस आंब्यावर एका राज्याने दावा केला आहे. कोणतं आहे हे राज्य आणि काय आहे हा दावा, बघूया थोडक्यात. आंबा म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतो तो कोकणातला सुवासिक, गोड आणि जगभर प्रसिद्ध असलेला हापूस. पण आता या हापूसवर गुजरातने दावा केलाय. वलसाड जिल्ह्याने वलसाड हापूस म्हणून भौगोलिक मानांकनाची मागणी केली आहे. या मागणीला कोकणातील हजारो आंबा बागायतदारांनी नकार दिला आहे. कारण 2018 साली कोकण हापूसला GI टॅग मिळाला होता. हा दर्जा फक्त कोकणातील 4 जिल्ह्यात पिकणाऱ्या विशिष्ट प्रकारच्या हापूससाठी आहे. या मानांकनामुळे शेतकऱ्यांना ओळख, बाजारपेठ आणि आर्थिक सुरक्षा मिळते. पण आता जर गुजरातला हे मानांकन मिळालं तर कोकणातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होईल. गेल्या 2 वर्षात शिवनेरी हापूस नंतर आता वलसाड हापूस साठी अर्ज दाखल झाला आहे. पहिली सुनावणी 30 ऑक्टोबरला झाली आणि त्याला कोकण आंबा उत्पादक संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर विवेक भिडे यांनी कडाडून विरोध केला. त्यांचं म्हणणं आहे की आधीच अनेक राज्यातून येणाऱ्या आंब्यांची भेसळ होते, त्यामुळे अस्सल कोकणी हापूस जपण्यासाठी हा विरोध गरजेचा आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की हापूस म्हणजे कोकणचाच, वलसाड हापूस, कर्नाटक हापूस अशी कोणत्याही दाव्याला आम्ही विरोधच करू. मग तुम्हाला काय वाटतं? हापूस हा मान बाकीच्या राज्यांना पण मिळायला हवा का? कमेंट्समध्ये सांगा आणि थोडक्यातला फॉलो करा.